हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। गुज़िश्ता रोज महाराष्ट्र के बेशतर इलाकों में बारिश, तूफानी बारिश के साथ सालाबारी हुई। ताहम इस दौरान नांदेड़ जिले के तालुका किनवट के एक देहात में पीले रंग की बारिश हुई, जिसके बायस देहाती परेशान है और इन्होंने इस सिलसिले में तहसीलदार को एक मकतूब भी लिखा है। मौसम में तब्दीली के बायस गुज़िश्ता रोज विदर्भा के एवत महल में सालाबारी के साथ बारिश हुई। तालुका किनवट करीब होने के बायस यहाँ पर भी शब में जोरदार बारिश हुई। 28 दिसंबर की दोपहर 12:10 पर मोहपुर देहात में अचानक पीले रंग की बूंदबारी हुई। इस गैर मुतवक्का और खिलाफ तवक्को बारिश के बायस देहात के लोग हैरान व परेशान हो गए। बताया गया है कि मोहपुर के गांव वालों ने तहसीलदार किनवट को एक खत भेजा है। इंतजामिया से मुतालबा किया गया है कि वो इस बात का पता लगाए कि आखिर ये पीले रंग की बारिश क्यों हुई है। नमस्कार, मी प्रदीप वसंतराव सोनटक्के, पोलीस पाटील मोहपूर। काल 28/12/2021 रोजी दुपारी 12:10 जवळपास हळद मिश्रित अर्ध्या गावामध्ये पावसाचे थेंब पडले। पाऊस म्हणलं फक्त हळद मिश्रितच आहे, त्यामुळे गावात सर्व लोक त्याला एरिया पाहायला येत आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकसुद्धा तो एरिया पाहण्यासाठी येत आहे। आमच्यासाठी हा कुतूहलाचा विषय आहे। आतापर्यंत हळदीचा पाऊस ऐकलाही नव्हता आणि पाहिला नव्हता। आज पहिली वेळच हळदीचा पाऊस आमच्या गावामध्ये पडलेला आहे, त्याच्यामुळे जवळपासच्या एरियात कुतूहलाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। लोक शंका कुशंका करत आहेत कशामुळे झालं ते, आणि मी संबंधित विभागाशी माहिती सुद्धा पाठवली आहे व्हिडिओ करून। कोंडा गांव के किसानों ने बिजली कट करने पर महकमा बिजली के खिलाफ एहतजाज करने के लिए बैलगाड़ी और एक ट्रैक्टर का मोर्चा निकाला और ये मोर्चा कोंडा गांव से बड़ी तादाद में ट्रैक्टर और बैलगाड़ी के साथ महकमा बिजली अर्धापुर के ऑफिस पर पहुंचा। आम्ही कोंढा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहोत आणि आज विद्युत मंडळाच्या सबस्टेशनवर आम्ही मोर्चा काढला। ह्याचं कारण 2-4 दिवसापूर्वी आमची वीज कनेक्शन कट केलं होतं। त्याच्यावर साहेब लोकांसाठी आमचं बोलणं झालं, परंतु ते ऐकायला तयार नव्हते आणि पाण्याचा प्रश्न, बैलाच्या पाण्याचा प्रश्न, महिलांच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न मोठा असल्यामुळं मग आम्हाला ऐकत नसल्यामुळं हे आंदोलन करावं लागलं आणि या आंदोलनाचा धसका घेऊन आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इथं येऊन आमचा आंदोलन मिटवण्यात आलं। आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या, वीज जोडून देण्यात आली। अर्धापूर येथून बैलगाडी, ट्रॅक्टर, लेकरं बाळ सगळं घेऊन इथं सबस्टेशनला आलो होतो आणि त्याचा परिणाम होऊन आमच्या आंदोलनाला यश मिळालं। इथं आम्ही बाँड घ्यायला आलो आहे आणि 6,000चं समजा बाबासाहेब आंबेडकर यांनी 6,000 अशी आम्हाला हे दिली योजना। तर इथं खूप महाग वगैरे देत आहेत बॉन्ड। 100चा बॉन्ड 200, 300, 600 रुपये असं लावत आहेत। तर इथं सर्व गरीब विद्यार्थी, त्यांना काही तेवढं हे नाही ना, तर मजबुरीने घ्यायला येतात ते। तर आणि उद्याची लास्ट डेट आहे। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।